व्हॅलेंटाईन डेला चक्क एका शिक्षकाने 9वीतल्या विद्यार्थिनीलाच प्रपोज केला, तेही शाळेतच. ही घटना कुठे घडली आणि 9वीतल्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप नेमक्या कोणत्या शिक्षकावर आहे, सगळं सविस्तर या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यातील मलकापूर शहर. एकीकडे संपूर्ण जगात व्हॅलेंटाईन डेचा उत्साह सुरू असतानाच त्याच दिवशी म्हणजे 14 फेब्रुवारीला साताऱ्यातून एक विचित्र आणि काळजी करायला लावणारी घटना समोर आली. एका शिक्षकाने चक्क 9वीतल्या मुलीलाच प्रपोज केलं. हे सगळं शाळेत कसं घडलं याबाबत तक्रारीत तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. पीडित विद्यार्थिनीने तक्रारीत म्हटलंय की दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी आमचे शाळेची जेवणाची सुट्टी झाल्यानंतर सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास कसबे सर मला वर्गाच्या बाहेर बोलवत होते. त्यावेळी मला भीती वाटत होती, म्हणून मी माझ्यासोबत माझ्या वर्गातील मैत्रिणींना सोबत घेऊन कसबे सरांना भेटण्यासाठी गेले. त्यावेळी सरांनी तुमच्या चौघींचं नाव टिंबटिंब आहे का, मी फक्त तिला एकटीलाच बोलावलं आहे. त्यावेळी माझ्यासोबत असलेल्या माझ्या 3 मैत्रिणी त्या ठिकाणावरून वर्गात निघून गेल्या आणि मी एकटीच सरांजवळ थांबले. त्यावेळी मी हाताची घडी घालून सरांच्या समोर उभी राहिली होती. तेव्हा कसबे सर मला म्हणाले की 4 दिवस झाले तू मला भेटायला बोलवत आहे, तू का आली नाहीस? तू रात्री 3 वाजता व्हॉट्सअपवर ऑनलाईन काय करत होतीस? मी तुला मैत्रीचं बोललो होतो त्याबद्दल तू काहीच सांगितलं नाहीस. आता काय ते सांग. एवढ्या मुली माझ्याकडे बघतात तरी मी तुझ्याकडेच बघतो. 9वीची शाळा सुरू झाल्यापासून मी तुला प्रेमाचं बोलायचं म्हणतोय, पण मी आता बोलतोय. असं म्हणून मी अल्पवयीन आहे हे माहीत असताना देखील माझा उजवा हात पकडला. त्यावेळी मी लगेचच सरांचा हात झटकला. नंतर सर मला म्हणाले, मी तुझ्यावर प्रेम करतो. असे म्हटल्याने माझ्या मनास लज्जा उत्पन्न झाली, म्हणून मी तिथून निघून वर्गामध्ये येऊन बसले. मी खूप घाबरलेले होते, म्हणून झालेला प्रकार शाळेतील शिक्षकांना सांगितला नाही. मी माझ्यासोबत असलेल्या मैत्रिणींना सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर मी घरी गेल्यानंतर माझ्या भावाला याबद्दल सांगितलं. आम्ही सर्वजण कराड शहर पोलीस ठाण्यात आलो आणि सरांविरुद्ध तक्रार दिली. एकूणच या तक्रारीवरून आता नव्या वादाला तोंड फुटलंय. ही घटना शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी असल्याचं बोललं जात आहे. संशयित आरोपी शिक्षक कसबे सर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. आता या प्रकरणी पुढे नेमकी काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला या घटनेबद्दल नेमकं काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.